नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, मुला मुलींचे वय होत आले तरी लग्न जुळत नाहीये का? खूप प्रयत्न करूनही काहीतरी अडचणी येतात. तर काळजी करू नका. आज मी तुम्हाला एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. तर बघा, कमला एकादशी आलेली आहे. तिलाच आपण प्रबोधिनी एकादशी असं देखील म्हटलं जातं आणि अधिक महिन्यामध्येच ही एकादशी आल्यामुळे हिला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. ज्या मुलांचं किंवा मुलींचं लग्न ठरत नाहीत, लग्नात काही ना काही समस्या आहेत किंवा कोणा मुलांचं प्रेम विवाह असेल तरी देखील ते घरचे वगैरे मानत नसतील तरी देखील तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. किंवा काही मुलांचे लग्न जमतच नाही, काही ना काही प्रॉब्लेम येत असेल त्यांच्यासाठी देखील अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. कारण कमला हे माता लक्ष्मीचंच एक नाव आहे. या दिवशी व्रत केल्याने आर्थिक संकटे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदत असते आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या देखील पूर्ण होत असतात. तर बघा, सामान्य महिन्यातील एकादशीपेक्षा या दिवशी केलेले दान, जप आणि उपवास 10 पटीने अधिक फलदायी मानले जातात आणि यामुळे जीवनातील अडथळे हे देखील दूर होत असत. आणि म्हणून आपण आपल्या मुलांच्यासाठी या दिवशी काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्याचा 100 पट फायदा आपल्याला होत असतो. तर आपल्याला फक्त तुळशीची सुकलेली काडी आहे तर ती घ्यायची आहे. तर बघा, तुळशीला इतकं महत्त्व का आहे, तुळशीचाच का आपण वापर करायचा आहे? कारण तुळस म्हणजे साक्षात वृंदा देवी, ती श्री विष्णूंची पत्नी आहे आणि विष्णू म्हणजे पालन करता. लग्न होणे, संसार थाटणे हे पालन कर्त्याचं काम आहे. तुळशीच्या झाडात 33 कोटी देवांचा वास असतो. ज्या घरात तुळस असते तिथे नकारात्मक शक्ती, करणी, वाईट नजर टिकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुळस म्हणजे गुरुग्रहांची देवता. पत्रिकेत गुरु बळकट असेल तर लग्न लवकर जुळतं, चांगला जोडीदार मिळतो. गुरु कमजोर असेल तर लग्नाला उशीर होतो, अडचणी ह्या येत असतात. म्हणून आपण तुळशीची वाळलेली काडी वापरतो, कारण ती गुरुला प्रसन्न करते. गुरु प्रसन्न झाला की विवाहाचे मार्ग मोकळा होतो. आणि वाळलेली काडीच का? तर कारण झाडावरची हिरवी काडी तोडली तर तुळशी माईला दुःख होतं, तिचा आशीर्वाद मिळत नाही. पण जी काडी आपोआप गळून पडते ती तुळशी माईने स्वतःहून आपल्याला दिलेली, त्यात तिचा आशीर्वाद असतो. आणि म्हणून आपण तुळशीची सुकलेली काडी आहे तर तिचा उपाय करायचा आहे. तर मंडळी, आपण पाहत असतो की आजकाल मुलांचं वय लग्नाचं उलटून गेलेलं आहे तरी देखील त्यांचं लग्न ठरत नाही. तर बघा, आज जो मी उपाय सांगणार आहे तर या उपायामुळे मुलांच्या कुंडलीत कितीही भयंकर दोष असतील, मंगल दोष असू दे, कालसर्प दोष असू दे, कोणतेही कितीही दोष असतील तर ते दूर होणार आहेत. खूप असा प्रभावी उपाय आपण जाणून घेणार आहोत. उपाय एकदम साधा सोपा आहे. फक्त स्वामींवरती तुम्हाला विश्वास ठेवूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. 21 दिवसामध्येच मुलांसाठी स्थळ यायला सुरुवात होईल. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. म्हणजे मराठी मेघना या यूट्यूब चॅनलवरती लग्नाचे भरपूर व्हिडिओ आहेत. जवळजवळ 120 व्हिडिओ हे लग्नाचे झालेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न ठरलेलं आहे. तशा मला कमेंट आलेल्या आहेत. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कारण मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषाने सांगितलेले महा उपाय आहेत आणि यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न ठरलेलं आहे. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई, मुलगी 30ची झाली पण लग्न जमत नाही, मुलगा नोकरीला आहे पण मुलगी मिळत नाही. थांबा, तुळशीची एक वाळलेली काडी तुमचं सर्व काम करणार आहे. म्हणजे मुलांच्या लग्नात जे काही विघ्न आहेत तर ते दूर होऊन मुलांचं लग्न 21 दिवसात ठरणार आहे. बघा, हा उपाय आहे. तर हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असो मुलांना इतका वेळ नसतो, तर मग हा उपाय मुलाच्या आईने केला, बहिणीने केला तरी देखील चालेल. तर तुम्हाला बघा, या दिवशी मुलं जर हा उपाय करत असेल तर मुलांनी आंघोळ करता वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच तुम्हाला थोडंसं इत्र टाकायचं आहे. म्हणजे त्यालाच आपण अत्तर असतं, त्याची छोटी बॉटल असते, त्याचं 2 थेंब तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. कारण हळद ही गुरुग्रहाला स्ट्रॉंग करते आणि इत्र आहे तर तुमचा शुक्रग्रह मजबूत करत असतो. लग्नामध्ये हे 2 ग्रह जास्त मजबूत असणे तितकेच महत्त्वाचं आहे. तर हळदीचा वापर तुम्ही शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणात करायचा आहे. म्हणजे गुरुवारी अंघोळ झाल्यानंतर तुम्ही पिवळे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत किंवा पिवळा रुमाल जवळ ठेवायचा आहे. तसेच तुम्हाला हळदीचा टिळा म्हणजे हळद चिमूटभर हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला अत्तर टाकायचं आहे आणि मग त्याचा
तिळाचा टिळा बनवून तुम्हाला तो एक टिळा तुमच्या नाभीला लावायचा आहे, एक टिळा तुमच्या कंठाला लावायचा आहे, एक टिळा तुमच्या कपाळाला लावायचा आहे. यामुळे तुमचे दोन्ही ग्रह मजबूत होतील. हळद ही गुरुग्रहाची आहे म्हणून गुरुग्रह स्ट्रॉंग होईल आणि शुक्र हा जो अत्तर आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकल्यामुळे शुक्र ग्रह तुमचा मजबूत होणार आहे. तर हे दोन्ही ग्रह आहेत तर ते तुमचे स्ट्रॉंग होतील आणि लग्नात कोणत्याच अडचणी येणार नाही. असं तुम्हाला 43 दिवस करायचे आहे. तसेच बघा तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य देखील द्यायचं आहे. तसेच तुम्ही बघा जर पूजा वगैरे रोज करत असाल तर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना जो आपण हळदीचा टिळा लावतो तर तोच टिळा आपण आपल्या कपाळी लावायचा आहे. तर बघा जर आई वडील हा उपाय करत असेल, आईने देखील सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपला देवघर आहे तिथे बसायचं आहे. आपल्या देवघरात जे इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, लग्नात काही ना काही अडचणी समस्या येत आहेत तर त्या दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे. जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही विघ्न येतात, कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे, मंगल दोष आहे, राहू केतू शनीची 7.5 आहे तर ती दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने श्री स्वामी समर्थ महाराजांना, त्याचप्रमाणे श्री हरिविष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पा आहेत, आपले कुलदैवत आहेत, त्यांचं देखील तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. कारण कुलदेवी ही कुलाचं रक्षण करणारी असते आणि आपण कुलदेवीची देखील सेवा करायची, तिचा मंत्रजाप तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला कोणताही मंत्र येत नसेल तर तुम्ही नुसता असं म्हटलं तरी चालेल, ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः असा रोजच्या रोज तुम्ही कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. तर मग आईने काय करायचं आहे की तुळशीचं वृंदावन हे आपल्या प्रत्येकाच्या घराशेजारी असतंच. तर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुळशीच्या ज्या सुकलेल्या काड्या वगैरे असतात तर त्या खाली पडलेल्या असतात तर त्या काड्या तुम्हाला अगोदरच उचलून ठेवायच्या आहेत. म्हणजे तुम्ही अगोदरच जर तुळशी एखादी तुमची सुकलेली असेल तर त्या काड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. म्हणजे तुळशीच्या ज्या ओल्या काड्या असतात तर त्या घ्यायच्या नाही, त्यामुळे आपल्याला दोष लागत असतो. तर तुळशीची सुकलेली काडी असते, म्हणजे एखाद्या वेळेस बघा आपली तुळस सुकलेली असते तर अशा काड्या आहेत तर त्या फेकून न देता त्या आपल्याला घ्यायच्या आहेत, उचलायच्या आहेत. तसेच एकादशी असल्यामुळे म्हणजे कमला एकादशी आणि पद्मिनी एकादशी असं या एकादशीचं नाव आहे. तर या एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशी मातेची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तुळशी मातेला तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा बोलायचा आहे आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. कारण आता अधिक महिना सुरू आहे तर यावेळेस आपण बघा श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची जेवढी पूजा करतो तेवढीच आपण तुळशी मातेचीही पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही टिकून राहत असते. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही तुळशीच्या 2च काड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. चिमूटभर तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. म्हणजे अख्खे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. जसे तांदूळ घेतावे तुटलेले फुटलेले घेऊ नका, अखंड तांदूळ असतात तर ते तुम्हाला 5 दाणे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. थोडासा पिवळा कापड आपल्याला लागणार आहेत, म्हणजे पिवळ्या कलरचाच कापड घ्यायचा आहे आणि मग त्याची आपण अशी एक पुरचुंडी तयार करायची आहे. एखादा कलावाचा धागा घ्यायचा आहे आणि ते बांधून घ्यायचं आहे, त्याची अशी पुरचुंडी तयार करायची आहे आणि मग ती आपल्या हातामध्ये घ्यायची, आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि मग आपण हात जोडायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे की स्वामी समर्थ हे तुळशी माते माझ्या मुलींच्या विवाहात सगळ्या ज्या काही अडचणी असतील, जे काही कुंडलीमध्ये दोष असतील तर ते दूर होऊन त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळू दे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला बोलायचं आहे. जर हा उपाय मुलं स्वतः करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच जी पुरचुंडी आहे तर ती हातामध्ये घ्यायची आहे आणि बोलायचं आहे की मला माझ्या कुंडलीत जे काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, मंगल दोष आहे तो दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे आणि मला मनासारखा जोडीदार मिळू दे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग जी पुरचुंडी आहे तर ती तशीच तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची आहे. रोजच्या रोज तुम्हाला तिथे आपण जशी देवांची पूजा करतो तशीच तुम्हाला तिची पूजा करायची आहे. 21 दिवस तुम्हाला देवघरामध्ये ती तशीच ठेवायची आहे. रोजच्या रोज आपण प्रार्थना करायची आहे आणि जेव्हा 22व्या दिवशी तुम्हाला सकाळी ती पुरचुंडी उचलायची आहे आणि मग ती तुम्ही कोणत्याही मंदिरात नेऊन ठेवायची आहे किंवा वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडायची आहे किंवा जर तुमच्याकडे वाहतं पाणी नसेल तर मग तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ही पुरचुंडी ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला 3 तुळशीच्या वाल्याला काड्या घ्यायच्या
घ्यायच्या आहेत आणि एक पिवळा धागा घ्यायचा आहे. त्या धाग्यामध्ये ह्या तुळशीच्या 3 काड्या बांधून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजे पुढचा दरवाजा आहे म्हणजे घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या आतल्या बाजूने चौकटीवर तुम्हाला ही लावून द्यायची आहे. आणि मग बघा, आणि आपण जेव्हा ही तुळशीच्या 2 काड्या आहेत तर त्या धाग्यात बांधलेल्या आहेत त्या एखाद्या खिळ्यात ठोकायचा आहे, त्याला अडकवायचं आहे. तेव्हा आपण मनामध्ये इच्छा बोलायची आहे की हे स्वामी समर्था, घरात लक्ष्मीच्या रूपात सून येऊ दे, असं तुम्हाला बोलायचं आहे. किंवा तुम्हाला असं बोलायचं आहे की माझ्या मुलीसाठी एखादा चांगला जावई या घरामध्ये येऊ दे, असं तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे मुलीसाठी तुम्ही उपाय करत असाल तर असं बोलायचं आहे आणि मुलासाठी असं बोलायचं आहे. त्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही. त्यानंतर तुम्हाला एक तुळशीची वाळलेली काडी घ्यायची आहे आणि एखादा पांढरा रुमाल घ्यायचा आहे आणि त्या रुमालामध्ये ही पांढरी काडी आहे तर ती तुम्हाला बांधून घ्यायची आहे. आणि मग झोपताना तुमच्या उशीखाली ही काडी तुम्हाला ठेवायची आहे आणि रोज झोपता वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे. आणि 11 दिवस तुम्हाला ही जी काडी आहे तर ती तुमच्या उशीखाली ठेवायची आहे आणि 12व्या दिवशी सकाळी ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. मग ही काडी विसर्जित करता वेळी तुम्हाला म्हणायचं आहे की हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या लग्नातील जे काही अडचणी आहेत, जे काही दोष आहेत ते संपूर्णपणे दूर होऊन मला मनासारखा जोडीदार मिळू दे, असं तुम्हाला बोलायचं आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा, नजर, दोष निघून जाते, लग्नाचे योग लवकर जुळून येतात. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला करायचा आहे. स्वामींचे विश्वास ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण 21 दिवसाच्या आत मुलांसाठी चांगले स्थळ चालून येते. तर बघा, एका ताईचा मुलगा 35 वर्षाचा होता. हा उपाय केला आणि 18व्या दिवशी त्याचं लग्न ठरलं. फक्त विश्वास ठेवलेला आहे आणि श्रद्धा ही महत्त्वाची आहे. बघा, मी तुम्हाला परत सांगते, झाडावरून काडी तोडली तर दोष लागतो. फक्त खाली पडलेली काडीच तुम्हाला उचलायची आहे. तर बघा, शंका आणायची नाही की 7 दिवस झाले अजून काहीच कसं नाही, असं म्हणू नका. 21 दिवस पूर्ण संयम ठेवा. स्वामींची वेळ आली की गोष्टी घडतातच. आणि असं म्हणू नका की मी उपाय करते हे सगळ्या शेजारी पाजारींना सांगत बसू नका. नजर लागते, शांतपणाने करा, फळ मिळाल्यावरच सांगा. मंडळी, इतका सोपा उपाय आहे, आजच करून बघा. आणि हो, काडी तोडायची नाही, आपोआप गळून पडलेली काडीच वापरायची. ही माहिती आवडली तर व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंपर्यंत शेअर करा. तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी घर वाचेल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून सांगा तुम्ही कुठे ठेवणार आहेत ती काडी. भेटूया पुढच्या उपायात. श्री स्वामी समर्थ. ओम श्री तुलसी माताय नमः.